आजच्या भडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या एक ऐतिहासिक अशा पदग्रहण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब देशमुख, या भडगाव नगरीच्या जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत इतिहासात नोंद केल्या जाणाऱ्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय रेखाताई वालचे, ज्यांची आपण उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली, ते उपनगराध्यक्ष आदरणीय राजू, ज्यांनी मला वाटतं भडगाव नगरपालिकेमध्ये पहिल्यांदा असा इतिहास केला की दोघेही नवरा बायको पती पत्नी एक ऐतिहासिक विक्रमी असा विजय मिळवून आले. असे शिवसेनेच्या नगरपालिकेचे गटनेते आदरणीय लक्ष्मण भाऊ, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी बांधवांना विनंती, मी पहिल्यांदा आपलं सगळ्यात मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की आज ज्या पद्धतीने एक ऐतिहासिक विजय या नगरपालिकेमध्ये आपण प्राप्त केला, त्याच पद्धतीचा एक ऐतिहासिक पदग्रहण सोहळा आपण या ठिकाणी घेतला. तो सोहळा आज घेण्याचं कारण असं आहे की पाचोऱ्याला देखील पहिला राज आलं, भडगावला देखील पहिला राज आलं आणि खऱ्या अर्थाने हा जो महिना आहे, आजचा जो दिवस आहे, तो सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा दिवस आहे. 12 तारीख राजमाता जिजाऊ साहेबांचा जन्मदिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आज महिला हा मुक्त दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधून या दोन्ही महिला भगिनींचा आज पदग्रहण सोहळा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या सोहळ्याला हा पहिल्यांदा असा विषय होतोय की इथे एकही पुरुषाला आमंत्रण दिलेलं नाही, फक्त माता भगिनींनाच आमंत्रण दिलं आणि त्या एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आला, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. भगिनींनो, मी गेल्या 4-5 वर्षापासून मी हा प्रयत्न करतोय की मला या संपूर्ण पाचोरा असेल किंवा भडगाव मतदारसंघ असेल, या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या तमाम माता भगिनींना आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सक्षम करता येईल का, हा गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय. मग मी महिला बचत गटाचे मेळावे घेतले, अनेक भगिनींचे जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे घेतले, गटनिहाय मेळावे घेतले, त्यांना वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. गुलाबरावच्या मदतीने आपण सावित्रीबाई स्मारकच्या माध्यमातून पाचोरा असेल किंवा भडगाव असेल इथं त्यांना उद्योग उभारण्यासाठी त्या मार्गच्या माध्यमातून 1-1-1.5 कोटी रुपयाचा निधी आपण एक चांगली वास्तू बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सगळं करत असताना, अनेक गोष्टी पुढे जात असताना आमच्या सगळ्या महिला बचत गटांना आजपर्यंत आपण जर का पाहिलं तर तुम्ही या महिला बचत गटाच्या आम्ही कर्ज उपलब्ध करून दिलं. या कर्जाच्या माध्यमातून नेमका आम्ही काय व्यवसाय चालू केला तर याच्यातला 90% आमच्या माता भगिनी आजपर्यंत ह्याच विषयावर थांबल्या की आम्ही वडे पापड करतोय, शेवाळ्या करतोय, मसाला करतोय. याच्या पलीकडे आमच्या माता भगिनी आजपर्यंत पुढे जाऊ शकल्या नाही.
अर्थात ते वाईट आहे असं माझं अजिबात म्हणत नाही, ते देखील चांगलंच आहे. परंतु त्याहून अधिक आपल्याला सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल का, ही प्रत्येक माता भगिनी जर का खऱ्या अर्थाने तिला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, तिला खऱ्या अर्थाने जर का सक्षम करायचं असेल, तर आम्हाला तिला किमान घरात 10-20 हजार रुपये दरमहा आपल्याला कमवून देता येतील का, हा प्रामाणिक प्रयत्न आमचा या ठिकाणी. कदाचित आज होणार नाही, पण हा तुमचा लाडका भाऊ आज या ठिकाणी आपल्याला ठामपणे सांगतो की हे आज होणार नाही, पण एक दिवस असा येईल की ते 100% झाल्याशिवाय राहणार नाही. असा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आज कुठलं इलेक्शन नाहीये, तुम्हाला कुठलं आमिष दाखवायची आणि मतं मिळवायची आता नाहीये. तुम्ही जे काय करायचं ते करून दिलं. आपण नगराध्यक्ष विराजमान करून दिला. या भडगाव शहरामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक नगरसेवकांना तुम्ही निवडून दिलं. आता आमची जबाबदारी की तुमच्यासाठी काहीतरी करायचं. त्यासाठी या ऊर्जा निधीच्या माध्यमातून आमची मित्रांची ही टीम आज जर का तुम्ही पाहिलं, आमच्या अंजली ताईंनी तुम्हाला सांगितलं, ही एक वस्तुस्थिती आहे की आम्ही या सगळ्या महिला बचत गटांच्या माध्यमातून पहिली त्यांच्याशी चर्चा करताना असा विचार करत होतो की या सोलरच्या कामासाठी आमची ही ताई खरंच गच्चीवर छतावर जाईल का. त्यावेळेस प्रश्न असताना माझ्याच मनात उत्तर आलं की माझी दिदी का करू शकणार नाही. एका बाजूला आमची भगिनी ही देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवर रक्षण करते आणि आमच्या देशाला वाचवते. ती रायफल घेऊन ती दिदी देशाचं रक्षण करते आणि ही आमची दिदी स्वतःला 2 पैसे मिळावे म्हणून छतावर का करू शकणार नाही. हे उत्तर मीच मला दिलं आणि मी ठामपणे ठरवलं, होय ही माझी दिदी हे केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तिचं नाव काय ठेवायचं, तो ऊर्जा दिदी. खऱ्या अर्थाने लाईटाच्या विजेच्या माध्यमातून तो ऊर्जा मिळेलच, पण या परिवाराला जर का खऱ्या अर्थाने ऊर्जा द्यायची असेल तर या ऊर्जा निधीच्या माध्यमातून आम्ही हे काम करावं. हा इथे थांबला नाही. आज जर का तुम्ही पाहिलं तर स्मार्ट मीटर कोणाकोणाकडे बसलं, जरा हात वर करता. स्मार्ट मीटर बळजबरी बसवले काही तुमच्याकडे पहिले 500 रुपये बिल यायचं, आता 2,000 आलं का 5,000 रुपये. पहिले 500 यायचं, आता 3,000. अजून बाकीच्याकडे बसायचं राहिले बसले असे तुम्हाला माहिती. पण हे सगळं सक्तीचं होणार आहे आणि हे सगळे बिल बसल्यानंतर जर का आम्हाला मिळणारा लाडक्या बहिणीचा 1,500 रुपया महिना तो जर का विजेच्या बिलातच जाणार असेल तर मग नेमका अधिकार करावा. आणि म्हणून आता आपल्याला गरज आहे त्या सोलरची. आता बचत गटाने नेमकं काय करायचं आहे, तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. तुम्हाला छतावर पण जाण्याची गरज नाही, तुम्हाला त्याचं इन्स्टॉलमेंट करायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय गरज आहे, या शहरातल्या जर का आपण प्रत्येक घरी जसे आमच्या आशा शिविका आहेत, आशा वर्कर आहेत, या घरी जाऊन विचारला तुमची तब्येत बरी आहे का, मुलं किती आहे, जसं सर्वेक्षण करतात तसं फक्त तुम्हाला सर्वे करायचा आहे. प्रत्येक घरी जायचं आहे. त्यांना फक्त तुमची मार्केटिंग करायची आहे. त्यांना फक्त समजावून सांगायचं आहे की हे सोलर नेटवर्क काय आहे. त्या सोलरसाठी त्यांना रुपया देण्याची आवश्यकता नाही. त्यांना बँकेचं कर्ज सुद्धा ही आपली सगळी टीम त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. त्या 3 किलो वॅटच्या सोलरसाठी 2 लाख रुपये खर्च येणार आहे. ते 2 लाख रुपये खर्च तुम्हाला बँक देणार आहे आणि त्याच्या 70,000 रुपये सबसिडी हे सरकार देणार आहे. याच्यामध्ये जर का 25,000 रुपये प्रॉफिट असेल तर मी आपल्याला खात्री देतो, या सगळ्या टीमला मी सांगेल की 25
21,000 मध्ये फक्त 10,000 तुम्ही ठेवा, 15,000 रुपये आमच्या मार्केट कमिटी ठेवा, महिला बचत गटाच्या आमच्या या भगिनींना. अरे याला करावं करतील, कारण त्याला त्यांची क्वांटिटी होणार. मग आता किती सोपं आहे, फक्त जायचं आणि हे सगळं करत असताना जर का इन्स्टॉल करण्यासाठी माझ्याच घरातला माझा मुलगा असेल, माझे वडील असतील, माझा नवरा असेल, हे असे जर का दिवसभर एकाच पुढारेच करत फिरत असतील, जर त्यांना तुम्ही ह्या कामाला लावलं तर मिया बीबी सब काही करायची गरज नाही. इतकं साधं सोपं काम आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगणार आहे की आपण आता इथे थांबणार नाही, कारण ह्या सगळ्यांना ह्या व्यासपीठावर हा सगळा विषय समजून सांगणं कठीण आहे. म्हणून मी या सगळ्या टीमला आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करणार आहे की आपल्याला मध्ये 10 बचत गट असतील किंवा एक गट असेल, शहरातला एक प्रभाग असेल, त्या प्रभागातले जेवढे बचत गट असतील त्यांना आमचे नगरसेवक ही व्यवस्था करतील, तिथं तुमची सगळी व्यवस्था करून या सगळ्या बचत गटाला मार्गदर्शन करतील. पण मी आपल्याला खात्री देतो की हे 5-10 हजार 15,000 रुपये महिना सांगताय, हा किशोरप्पा आपल्याला जर का आपल्यामध्ये काम करायची धमक असेल तर ती लखपती दिदी तर कधीच नाही व्हायला, पण हा प्रत्येक बचत गटाला किंवा प्रत्येक दिदीला लखपती केल्याशिवाय हा किशोरप्पा स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं या दोघी कर्तव्यदक्ष अशा महिला भगिनींच्या जयंतीच्या निमित्तानं पूर्व संध्येला या महिला बचत गटांसाठी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देत असताना आज या संपूर्ण भडगाव शहराचं, भडगाव तालुक्याचं मी मनापासून अभिनंदन करेल, त्यांना धन्यवाद देईल की या ठिकाणी अनेक प्रकारचे राज्यातले वेगवेगळे मंत्री आले, अनेक पक्षातले प्रमुख आले, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्गाला केल्या, इथे जाती पातीचं धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या भडगावकरांना मी नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम करतो की या सगळ्या आलेल्यांना कुठेही भीक न घालता माझी एक लाडकी बहीण की जी एका झोपडीत राहणारी माझी रेखाताई मालसेला निवडून या ठिकाणी 23-20 नगरसेवकांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं, त्याबद्दल मी भडगावकरांच्या चरणी नतमस्तक होतो. यांनी कुठल्याही प्रकारच्या दादागिरीला, कुठल्याही प्रकारच्या पैशाच्या आमिषाला भीक घातली नाही. त्यांनी या किशोरप्पाच्या पाठीशी, विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून या मतदारसंघामध्ये वेगळा इतिहास करण्याचं काम केलं. मी या भडगावकरांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की आमच्या माता भगिनींनो, बांधवांनो, ज्या पद्धतीचा विश्वास तुम्ही किशोरप्पावर आणि शिवसेनेवर दाखवला ना, त्या किशोरप्पा आपल्याला शब्द देतो की कुठल्याही या शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम हा किशोरप्पा 100% करेल, अशी ग्वाही मी आपल्या माध्यमातून देणार आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. भाऊंना जळगावहून 4:30 वाजता फ्लाईट आहे, म्हणून मी घडी घड्याळकडे पाहतो. त्यांना इथून 1 तास तिथून आणणार आहे, त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पण नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांना मी आग्रहाची विनंती करतो की या ठिकाणी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेने, मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवून तुम्हाला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी आणि काळजी मला वाटतं नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांनी आता घ्यायची. आम्हाला बाळासाहेब ठाकरे सांगायचे, जेव्हा आमदारांची निवड झाली तेव्हा बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी संबोधलं होतं की हे आमदार निवडून आलेले आहे. जर ह्या आमदारांनी कुठेही समाजसेवेला मागे टाकण्याचं काम जर का केलं, या
जनतेची जर का सेवा नाही केली तर हा संपूर्ण समाज सोडा, हा बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना घेऊन तुमच्या घरावर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा सज्जन दल आमच्यासारख्या आमदारांना दिला. मी तोच दल आज इथे बसलेले नगराध्यक्ष असतील, सर्वसामान्य नगरसेवक असतील, या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की हा माझा प्रत्येक नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, याचा कर्तृत्व असं असलं पाहिजे की जर का त्याची उमेदवारी रद्द केली तर त्या प्रभागातले तमाम मतदार बंधू भगिनी यांच्या डोळ्यातून अश्रू आला पाहिजे की इतका काम करणारा उमेदवार याचं फक्त किशोरप्पा कट करतोय, तुम्ही काही कराने याला उमेदवारी द्या, अशा पद्धतीची समाजसेवा आणि कर्तृत्व मला वाटतं या सगळ्या नगरसेवकांचं असेल. आज अनेक सगळ्या नगरसेवकांचं या ठिकाणी आहे, पण मी आपल्याला या निमित्तानं या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की आज गटनेता म्हणून लखीचंद पाटील या ठिकाणी आहे. सुदैवाने 3 नगर स्वीकृत सदस्य आपण या ठिकाणी घेतोय. प्रत्येकाला या ठिकाणी सांगतो उपनगराध्यक्ष म्हणून आज आपण राजू जुगूरची निवड केलेली आहे. 5 वर्षात 5 उपनगराध्यक्ष या ठिकाणी दिले जातील. 3 जे आज स्वीकृत सदस्य मी घेणार आहे, या 3 स्वीकृत सदस्यांचा एका वर्षात राजीनामा आपल्याला द्यावा लागेल आणि दरवर्षी 3 असे 15 स्वीकृत नगरसेवक या ठिकाणी होतील आणि 5 उपनगराध्यक्ष या ठिकाणी होतील. यांच्या सगळ्यांच्या साक्षीने या भरगाव शहराला मी 100% विकासात्मक दृष्ट्या न्याय देईल अशी ग्वाही या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा या भरगावकर मायबाप जनतेचा मनापासून आभार मानतो आणि मानतो. जय हिंद.